आदरणीय शिंदे साहेब बोलते आपल्या सर्वांची दखल आदरणीय शिंदे साहेबांनीवर घेतलेली आता त्यांना फोन झालेला आपल्याशी शिंदे साहेब बोलतो साहेब विषय असा आहे इथे 15 दिवसामध्ये 3 बिबट्याने आपले लहान मुलं महिला या गेल्या आणि जवळजवळ 55-57 बळी या मागच्या 2 वर्षामध्ये गेले. स्पीकरला उपद्रव आहे की आज संपूर्ण प्लेन अशी हायवे बंद झालेला आहे आणि सकाळपासून आज जवळजवळ 25 ते 30 हजार लोक आज या ठिकाणी आंदोलनामध्ये आहेत. त्यांची सर्वांची अपेक्षा आहे की पालकमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे किंवा वनमंत्र्यांनी आलं पाहिजे. इथे कोणी दखल घेत नाही आणि मोठ्या संख्येने महिला आणि तरुण इथं आहेत. काल गाड्या जाळल्या गेल्या परंतु आज आम्हाला भीती ही आहे की याचा वातावरण जर दखल घेतली नाही आपण शासनाने तर हा कायदा हातामध्ये जर गेला तर साहेब सगळ्यांना त्रास होईल. माझा अशी विनंती आहे आपल्याला की मुख्यमंत्री आणि कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांनी आपल्याकडे एकच निर्णय मागतो की 2 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशी एक समन्वयाची बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून बिबटमुक्त करा आणि त्याची काय उपाययोजना राबवायची ती बसवून सर्व लोकांना बोलून एक सेन्सिटिव्ह मीटिंग अतिशय जबाबदारीची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व वतीने करतोय. सर्वांचं काय म्हणणं बरोबर आहे सर? हे सर्व ऐकतायत आणि आपला फोन आहे. आमदार महोदय आणि आपले खासदार महोदय पण आहेत. मी आता एकच सांगतो की मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोलतो. उद्या कॅबिनेट आहे. कॅबिनेट मध्ये विषय मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू. संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेऊ. केंद्राला पण बोलावं लागेल साहेब. केंद्राच्या पण मत जे संबंधित लोक असतील त्यांना मुख्यमंत्री बोलवतील मीटिंग आणि आपण तुम्हाला तुमच्या शिष्टमंडळाला बोलवू. ठीक आहे साहेब. ओके. आपण दखल घेतली एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला आपण ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे. उद्या कॅबिनेट बोलतो लगेच बोलतो. बोलू घ्या. ओके. ऐका हो ऐका हो हे ऐका आपल्याला 2 टीम करावे लागतील. आपण बसून राहायला पाहिजे ना. आपल्याला न्याय निवाडा करायचा आहे. आपल्याला आंदोलन नाही सोडायचं. परवानगी देत असेल तर आपण ऐका हो हे ऐका. एक मिनिट. अरे 1 मिनिट रे प्रभाकर. एक मिनिट. निर्णय कुठे होईल? कायदा कुठे चालेल? एक मिनिट. हा जाणकार माणूस आहे. दखल घेतली. अरे त्यासाठी कलेक्टरला आपण सांगितलं की इथं एक ऐका राज्याच्या प्रमुखांनी आता दखल घेतली. तुम्ही तुमच्या कानाने ऐकली. विषय असा नाहीये की बघा जो माणूस सगळ्यात वरतून राज्य चालवतात त्यातल्या जबाबदार माणसांनी आता दखल घेतलेली आहे. मुद्दा नंबर 1 हे सगळे त्याच्या खालचे पदाधिकारी आहेत A to Z. पण विषय असा आहे की कोणी यावं म्हणून आपण वाट पाहतोय तर आपण त्याची वाट पाहतोच आहे. परंतु ऐका रे भाऊ बोलून ऐका. चर्चा ऐका. आपलं म्हणणं काय ऐका रे बाबा. आजपर्यंत असं काही झालं का या 75 वर्षात? 1 मिनिट ऐका. जरा ऐका. मी काय सांगितलं? अरे ऐका तुमचं म्हणणं सांगतोय.
तुमचं म्हणजे सांगतोय, ऐका ऐका ऐका, तुम्हाला आंदोलन सोडायचे काही नाही का? आपल्याला आंदोलन सोडायचं नाही, एक मिनिट, आपल्याला आंदोलन सोडायचंच नाहीये. अहो आपण बोलवलंय ते येत नाही बसायचं आपल्याला. अहो ऐका जरा, आपल्यात पर्याय काय? पर्याय काय माणसाला? आणि पर्याय काय नाही, आणि नाहीये पण आता पर्याय काय? तू सांगा पर्याय सांगा आणि ते करतो. आला मारू नका, येऊ द्या खरं, येऊ द्या खरं, अरे येऊ द्या खरं. बघ बसून राहायला पाहिजे, आंदोलन चालवलं पाहिजे. आणि मी 8 दिवस बसलोय. बसून घ्या, बसून घ्या. एक मिनिट ऐका, ऐका प्रभाकर. अरे आई बाबा हे प्रभाकर, हे मान्य मला, हे कुणासाठी चाललंय? आणि मग त्यांची लाच बोलवली ना आपण आता. ऐका जरा, थांबा जरा. हो एक मिनिट, मला 1 मिनिट बोलू द्या, मग खासदार साहेब बोलतील. ऐका प्रभाकर, तुम्हाला कुठं जायचं आपल्याला? बसा. कुणा जायचा बसा, कोणी जायचा बसा खाली. ऐका हो, आपण बसणारच आहे. जाऊन बी नाही मला 10 वाजता कुणाला? मी जातो. एक मिनिट कुणाला? मग राज्यकर्त्याशी बोलतोय कोण? अहो राज्यकर्त्याशी कोण बोलतोय? आपण बोलतोय ना मगापासून. वाट पाहतोय. आता जे पाहिजे होते हे सगळे झाले असते ना, तिथे काहीतरी झालं. ऐका हो, पुन्हा तेच करू नका. नरपक्षेप म्हणजे काय? कोणी बघायचं नाही पडत. ते कसं बाहेर गेले होते त्याच्यात दिशी चढ दिली नको बाजूला ती म्हणते रिलीज तुझ्याकडे बाईट कर. आम्हाला कसं शक्य आहे? लोक आणतील. माझा बोलणं बघा, विषय असा आहे, माझी आपल्याला विनंती एकच आहे. आपलं काय ठरलं? आपण काय म्हटलं? पालकमंत्र्यांना बोलवायचं. येत आहेत का? अजून नाही आले. ऐका, आणि मग तेच मी सांगतोय आपल्याला. ऐका, पालकमंत्री एक पण उठायचं नाही ठरलंय आपलं. बसून करायचं काय? पण पालकमंत्री पाहिजे. मगाशी कलेक्टर अधिकारी पाहिजे. नंतर म्हटले तो वन अधिकारी कोण तो? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.